स्ट्राइक एंडला आहे नवनाथ, दुसऱ्या बाजूला आहे नॉन स्ट्राइकिंग एंडला आकाश पवार, तर समोर आहे संदीप. ऑल सेट हंपर सिग्नल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेलाय, शफल झाला परंतु सफल झालेला नाही. पहिल्या चेंडूवर चांगला टप्पा, अचूकता होती. ऑन साइडला टार्गेट करायचं होतं, स्क्वेअर लेग मिड विकेट, परंतु इथे कोणतीही धाव मिळालेली नाहीये. डॉट बॉलने सुरुवात. दुसरा बॉल स्क्वेअर लेगला हवेत, उंची जास्त, लांबी गाठेल का, परंतु वाह काय थांबवलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या अगदी काही फूट आतमध्ये स्वतःला झोकून देत असताना बॉल थांबवलाय. जणू काही मैदानामध्ये स्पायडरमॅन आलाय की काय असं चित्र निर्माण झालं. हवेमध्ये सुरुडी घेतली, बॉल आतमध्ये ढकललं. डेडिकेशन, समर्पण, 100% डेडिकेशन पाहायला मिळालं तिथे फिल्डिंग करत असताना. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 2. त्यानंतरचा बॉल पुन्हा शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. पंचांना थोडस एक्सरसाइज करण्याची संधी मिळते. त्यांनी हात समांतर केलेत म्हणजे अवांतर धाव आली. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 3. पहिलं षटक चालू असताना संदीप समोर आहे स्ट्राइक एंडला नवनाथ धायगुडे. या बॉलला फाईन लेगच्या वरतून खेळलाय, फाईन फटकाय, जाईल डी फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा. नशिबाचा चौकार. त्यानंतर पुन्हा भन्नाट वेगाने टाकलेला बॉल फाईन लेगला जाईल. शॉर्ट फाईन लेग 38 वर्तुळामध्ये बॉल थांबवलाय. चांगली फिल्डिंग, धाव मिळेल फक्त एकेरीच्या मदतीने. 5 धावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विठ्ठल चव्हाण, नेहमीच चर्चेत राहणारा खेळाडू. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 8. पहिलं षटक चालू असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतोय संदीपचा. हा बॉल स्लॉक खेळलाय, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये, उत्तुंग गगनचुंबी षटकार. या षटकाराबरोबरच धावसंख्येचा वेग वाढतोय. 14 धावा. थोडीशी चूक केली, त्याचं पूर्णपणे प्रायश्चित्त भोगावं लागलं. षटकार ठोकलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टार्गेट केलाय, लगातारचा दुसरा. यावेळेला डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय, लगा तो 6. दुसरा षटकार. पहिल्या षटकामध्ये झापूक झुपूक बॅटिंग. गोलंदाजासाठी गुलीगत धोका झाला असं म्हणायला हरकत नाहीये. चांगले फटके, 1 चौकार, 2 षटकार. सुरुवात चांगली आहे. विल बिगन इज हाफ डन. एक चांगली आश्वासक सुरुवात तुमचं अर्ध काम पूर्ण करते आणि ती आश्वासक सुरुवात सध्या पॉवर प्ले मध्ये, टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग P1च्या षटकामध्ये पाहायला मिळाली. संदीपच्या विरोधात तब्बल 20 धावा इथे वसूल केल्या. नवनाथ धायगुडे आणि आकाश पवार. आकाशने आकाशाला गवसणी घालणारी फटकी. पवारची पॉवर, पवार म्हटलं की नेहमीच पॉवर येते. आज आकाश पवारची पॉवर पाहायला मिळाली. आता दुसऱ्या षटकासाठी शंकर माने, कोई माने या ना माने पण तू शंकर माने गोलंदाजीसाठी दाखल झालाय. त्याच्याकडून एखाद्या विकेटची अपेक्षा असेल, कारण सुरुवात इथे चांगली राहिली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. श्रीपूरचे उत्कृष्ट खेळाडू दिगंबरजी PC यांचं आगमन झालंय. वेलकम सर, आपलं स्वागत. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय. टर्न होता, टर्न विथ बाउन्स, मात्र त्याला दिशा दिली. मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये. एक धाव इथे मिळते सिंगलने सुरुवात या षटकाची. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 21 धावा, 21 फॉर नन. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप. शंकरचा हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी केली. मी काल उल्लेख केला होता की गतीसोबत मती वापरली की प्रगती होते, आणि गतीसोबत ज्यावेळेला मती वापरली जाते त्यावेळेला धावगती देखील रोखली जाते. याचं उत्तम उदाहरण या चेंडूवर पाहायला मिळालं. थोडीशी गती कमी करत असताना स्लोवर वनचा वापर केला. पुढचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि ते झेल टिपलाय. मात्र बरोबरनेच पहा, फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय बॅटिंग टीमला. म्हणजे फलंदाजी करत असताना आपण पाहतोय वेताळ क्रिकेट क्लब वडशिवनी संघाला पहिला धक्का बसलाय. फलंदाज बाद झालाय आकाश पवार, त्यांनी 2 षटकार ठोकले होते. पहा त्याची निराशा.
रिॲक्शन पहा, निराशा लपवता आलेली नाहीये. 2 षटकार ठोकले होते, अजून चांगला खेळ साकारायचा होता, मात्र यावेळेला तो बाद झाला. कमी गतीने टाकलेला बॉल ओळखण्यामध्ये चूक झाली. आणि असं म्हटलं जातं, जीवन में अच्छे लोग और अच्छी किताबें जल्दी समझ में नहीं आती, उनको पढ़ने की जरूरत है. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. चांगली चेंडू तुम्हाला लवकर कळत नाही, ती रीड करावी लागतात. हा बॉल रीड करता आलेला नव्हता आणि तिथे बाद झालाय फलंदाज. पहिला धक्का आकाशच्या रूपाने बसला. आता मेहबूब शेख मैदानामध्ये स्ट्राईक इंडला असतील. समोर आहे शंकर माने. माने या नामाने मानेने विकेट घेतली आणि ती विकेट महत्वाची होती. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 21. मंचावरून अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पहिलाच बॉल पुढे टाकलाय, पुढे टाकला की लांब मारला जातो याची प्रचिती दिली आहे. उत्तुंग षटकार. बरोबर 27 पोहोचलाय, 27 वर पोहोचला. अनेक मान्यवर आहेत. आदरणीय राजरत्न बापू नाईक नवरे यांच्यावर प्रेम करणारा अनेक मित्र परिवार नेहमीच सदिच्छा भेट देण्यासाठी यावेळेला दाखल झालाय. प्रत्येक दिवशी येतात. भरपूर मित्र परिवार आहे. आदरणीय बापूंच्या कामाची प्रचिती खूप मोठी आहे आणि त्याचाच सध्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देखील त्याची प्रचिती येते. यावेळेला स्क्वेअर लेगला हवेत खेळलेला बॉल क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव इथे मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल डबल देखील येणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये सिंगल डबलला लाईफ लाईन ऑफ क्रिकेट आणि त्या एकेरी दुहेरी धाबा येणं गरजेचं असतं. ज्यावेळेला मोठी फटके येत नाही त्यावेळेला एकेरी दुहेरी धाबा घेऊन धावफलक तुम्ही आलता ठेवू शकता. धावसंख्या आहे 28. एक गडी बाद. शंकर तयार. पुन्हा पुढे टाकलेला बॉल लॉंग ऑफला जाईल. चांगला फटका. सरळ बॅटचा वापर केलाय. डाऊन दी ट्रॅक आला आणि त्यानंतर सरळ बॅटचा वापर. टायमिंग प्रॉपर चेंडूने केली. आता सीमारेषेची सफर. इथे आलाय चौकार. बत्तीस धावा. 2 षटकांचा खेळ. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एक विकेट आली. शंकर मानेच्या खात्यामध्ये ती विकेट होती, परंतु त्यानंतर त्याने आतापर्यंत या षटकाचा जर आपण विचार केला तर तब्बल 12 धावा खर्च केल्या आणि एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16च्या सरासरी धावफलकावर आहेत 32. एक गडी बाद. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि त्यासाठी गोलंदाजी करेल आणि त्यासाठी आलाय रणजित. रन आणि जीत. 32ला 1. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल. यावेळेला स्ट्रॉंग अपील. एज अँड टेकन. यस्तीच्या मागे कल्पकता दाखवली आहे. झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का इथे बसतोय. काय व्हेरिएशन दाखवलं. पहिल्याच बॉलवर व्हेरिएशन. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅटचं चुंबन घेतलं बॉलने आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. इथे विकेट मिळाली आहे. महत्वाची विकेट. फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का. धावसंख्या स्कोर कार्डवर 32. 2 गडी बाद. मेहबूब शेख हा देखील आता बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये. सोनू बुधावले चांगला ऑलराऊंडर आहे. आयकॉन आहे, परंतु तो लेड येतो. मगाशी नरेश ढोमे सरांनी तो उल्लेख केला की तो आयकॉन आहे, पण तो थोडासा उशिरा येतो आणि कदाचित हा रणनीतीचा भाग असू शकेल. सुरुवातीचे काही फलंदाज बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये एक भरवशाचा खेळाडू असायला हवा आणि त्यासाठी ही रणनीती असू शकते. उमर 11 सरडी संघ अचूकता पाहायला मिळते. लाईन लेंथ वर चांगला भर दिलाय गोलंदाजाने. रणजित आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. 2 निर्धाव चेंडू, त्यावर एक विकेट. काल आपण राजेश सोरटीला पाहिलं. काय अचूक नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. का सातत्याने आपल्या नावाची चर्चा होती याची प्रचिती त्याने दिली आणि इथे देखील अजून एक अचूक चेंडू पाहायला मिळाला. मात्र फाईन लेगला चाललाय. अलॉंग दी कार्पेटनी बॉल सीमारेषेची भेट घेतोय. थेट इथे चौकार आलाय. 4 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठी प्रहार करायचे. 5 षटकांच्या लढती आहेत. वरुण राजाच्या हलक्याशा सरी अंगावरती शिंतोडे पडतायत, पण दुसऱ्या बाजूला क्रिकेटसाठी भरपूर गर्दी. हे दर्दी प्रेक्षक आहेत. राजरत्न बापू नाईक नवरे यांच्यावर प्रेम करणारे हे संपूर्ण मायबाप क्रीडा रसिक आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुपंत चषकमध्ये
इथे लवकर कमी झाला, गती थोडीशी कमी आहे आणि कमी गतीचा बॉल ओळखता आलेला नाही. आणि पहा इथे चेंडूने हुलकावणी दिली, चांगली कटर टाकली जात आहेत. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी फिंगर रोल केली, गतीमध्ये थोडंसं व्हेरिएशन केलं, कमी गतीचा बॉल ओळखण्यामध्ये चूक झाली आहे सोनूची. आणि त्यानंतर डॉट बॉल आला. आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 4 धाबा. गोलंदाज रणजित. आता त्यानंतरचा बॉल स्लॉक केलाय, इन टू दी गॅप, जाईल डीप स्क्वेअर लेग मधून, सीमारेषा पार, चौकार. यावेळेला मात्र अगदी आपल्या टप्प्यात आला आणि सोनूने त्यावेळेला परफेक्ट टायमिंग जुळवलं. बॉडीला रोल करत असताना स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं जिथे चौकार मिळालाय. चौकाराबरोबर धावसंख्येचा वेग वाढील. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 40 धाबा. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना रणजित तयार. समोर आहे सोनू. सोनूसाठी खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, लँड झालाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. सोनूचा खेळ संपलाय. धक्का इथे बसतोय तिसरा. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे पहिल्या डावामध्ये उमर 11 सरडी 40 धाबा 3 गडी बाद. चांगले क्षेत्ररक्षण, शेवटपर्यंत नजर ठेवली, पायावर टाकण्याचा प्रयत्न, तिथून हेलिकॉप्टर जे लॉंग ऑन मध्येच लँड झालं, क्रॅश झालं असं म्हणायला हरकत नाहीये, कारण सीमारेषेच्या बाहेर बॉल जाऊ शकलेला नाही आहे. हेलिकॉप्टर हा फटका क्रिकेटमध्ये भरपूर प्रसिद्ध राहिला. पहिला हेलिकॉप्टर 2002 ची नेटवेज सिरीज आम्हाला आठवते. सचिन रमेश तेंडुलकर यांनी इंग्लंडच्या विरोधात तिथे तो पहिला प्रयत्न केला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर महेंद्रसिंग धोनी ज्याचा आज वाढदिवस आहे, ज्या खेळाडूने हेलिकॉप्टरला सर्वाधिक उंचीवर नेऊन ठेवलं, संतोष लाल त्याचा मित्र होता बालपणीचा, जे रणजी संघासाठी एकत्र खेळायचे. त्या संतोष लालने हेलिकॉप्टरचे भरपूर धडे महेंद्रसिंग धोनीला दिले. त्यानंतर स्वादिपिंडाच्या व्याधीने ग्रासलेला संतोष लाल निघून गेला आणि त्यावेळेला महेंद्रसिंग धोनीला भरपूर दुःख झालं होतं. आपला मित्र आपल्याला सोडून गेला, ज्याने आपल्याला क्रिकेटचे धडे दिले. आणि तो हेलिकॉप्टर इथे उडवण्याचा प्रयत्न होता सोनूचा, मात्र त्यावर तो बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. बाउन्स होता या बॉलला हुक करण्याचा प्रयत्न, मात्र ते चेंडू सरळ यष्टीरक्षकाला देखील बीट करत असताना शॉर्ट स्टॉपला गेला. तिथे कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. नवनाथ आणि त्याच्या बरोबरीने सुलेमान. इथे चांगली करामत केली, चांगली चेंडू फिरवली. बालाजीच्या कडून चांगली गोलंदाजी. सद्यस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये चांगली चेंडू वळवतोय, त्यावर फलंदाजांना त्याने बीट केलंय, जकडून ठेवलंय, पण तो ही कोंडी फोडावी लागेल. हुक केलाय. यावेळेला टायमिंग चांगलंय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅट मधून टक असा स्वीट साऊंड आणि बरोबरनेच ये संपाय सिग्नल, नो बॉल, म्हणजे दुग्ध शर्करा योग. इथे मिळतील 7 धावा. आता पुढचा चेंडू फ्री हिट आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देते. आयुष्यात प्रयत्न कधीही सोडू नका, कारण तुम्ही कितीही पराभूत झाले असाल, कितीही अपयश आला असेल, तरी तुमचा एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव हे पुसून टाकतो. परंतु त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणं गरजेचं आहे. लो फुलटा सुद्धा ड्राईव्ह केलाय, जाईल बॉल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे धावतोय, त्याने चेंडू थांबवला, थ्रो केलाय, तोपर्यंत एक धाव अगदी सहज पूर्ण केली. सिंगल इथे अर्जित केले. सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावा आहेत. ओव्हर नंबर 4 च्या दरम्यान 48 धावा गडी बाद झालीत आतापर्यंत 3. पहिल्या डावमध्ये उमर 11 सरडे हा संघ फलंदाजी करतोय. गोलंदाज तयार. समोर बालाजीचा हा चेंडू बाहेर जात असताना पुन्हा एकदा हा पंप पूल केलाय. बॉल सैल लॉंग लेग रिजनला मिळतोय चौकार. 4 धावा भाग्यशाली राहिला. गॅप मोठा होता. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आमचे जे छोटे सायकल्सवर मित्र आहेत, बाउंड्री रूपच्या इथून सायकल चालवताना थोडीशी काळजी घ्या. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पोहोचली आहे 52 वर. फूट 52-50 अप. आमचे व्हॉलंटियर्स जिगरबाज ग्रुपचे आपल्याला विनंती आहे, सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेले असतील तर त्यावेळेला आपल्याला विनंती आहे की आपण ते मैदानामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक पर्वामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण करता. आज दुसऱ्या दिवसामध्ये देखील ती जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे आणि आम्हाला नेहमीच आपलं चांगलं सहकार्य लाभतं. आमचे शब्द संपले नाही तोपर्यंत चेंडू मैदानात पोहोचलाय. धन्यवाद, थँक्यू. आमची संपूर्ण जिगरबाज युवा ग्रुपची टीम आदरणीय राजरत्न बापू नाईक नवरे यांच्या सोबत, त्यांच्या मागे नेहमीच हे सर्व सहकारी असतात. यावेळेला फटका चांगला आहे, बाहेर गेला आणि पुन्हा एकदा चाबूक शॉट.
चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लेट वन थेट. हा षटकार संजीवनी षटकार आहे. या षटकाराच्या मदतीने आता 58 वर पोहोचलाय धावफलक. काही काळ धावसंख्येला लगाम लागला होता, स्पीड ब्रेकर होता, परंतु आता पुन्हा एकदा यांची ट्रेन पटरीवर आली आहे. रमपमपम. पुन्हा मोठा फटका. अजून एक वेळेला लॉंग ऑनच्या बाहेर. उत्तुंग गगनचुंबी षटकार. लेट पण थेट. आम्ही थोडेसे लेट येतो परंतु थेट फटकेबाजी होते आणि आता आपल्या टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम देखील केला जातोय. लगातारचे षटकारी ते 2 पाहायला मिळाले. त्याआधी एक चौकार होता, म्हणजे बालाजीवर आता आक्रमण केलंय. त्याआधीच्या नो बॉलवर देखील आपण पाहिले तिथे 7 धावा मिळाल्या होत्या. हे षटक भरपूर महागड्याने आता धावसंख्या इथे पोहोचली 64 वर, जिथे या षटकामध्ये भरपूर धावा मिळाल्या. 24 धावा मागच्या षटकामध्ये आला. बालाजी महागड्या ठरले. आता रणजित पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल खुलपट टप्प्याचा टाकलाय. गॅप मोठा आहे. इनटू दी गॅप. स्वागत केलंय. चौकार. दोघांचंही इंजिन आता गरम झालंय. दोघांनी आता ठरवलंय. याआधी आपण साईडला बसलो होतो, आता ड्रायव्हिंग सीटवर आलाय. तिथून ती पार्टी जॉईन केली आणि आता दोघेही फलंदाज आपल्या संघासाठी धावांचा वेग वाढवत असताना मोठी फटकेबाजी करतायत. धावसंख्या 68 वर पोहोचली आहे. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवला. इथे थोडीशी दुर्घटना होऊ शकली असती, परंतु त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. तोपर्यंत 22च्या स्वरूपात एक्स्ट्राची ही धाव मिळाली आहे. एक्स्ट्रामध्ये भर पडते. एकेरीच्या मदतीने धाव फलक पुढे चालले. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 69 धावा. 69. 3 गडी बाद 69. या षटकातले अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. रणजित तयार. लो फुल टॉस ऑन साइडला ड्रॉप केलाय. सरळ जाईल फिल्डरच्या हातामध्ये. चांगला झेल. फलंदाज बाद. सुलेमानी ते बाद होतोय. ओ यू टी आउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. चान शेख फुल लेनचा बॉल चानसाठी. कव्हर्सला तो ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. यावेळेला एकच धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर या सिंगलच्या जोरावर 70 धावा. 70. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी गमावलीत उमर 11 सरडे संघाने. दुसऱ्या बाजूला वेताळ क्रिकेट क्लब वडशिवणे हा संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्सला बॉल हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा लांबवर आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला. निर्जन स्थळी बॉल पडेल. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. तो मध्ये अजून एक सिंगल. टीमच्या खात्यामध्ये 71 धावा. मागच्या 2 सामन्यांमध्ये 60 धावा बनल्या होत्या. या सामन्यामध्ये 70च्या पलीकडे आता धावसंख्या आली. एक चांगलं लक्ष प्रस्थापित करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? परंतु दुसरा डाव अजूनही बाकी आहे. बॅट फिरवली आहे. कोणतंही कनेक्शन नाही आहे. धावबादची संधी. ते एकाच एंडला 2 फलंदाज. मोये आणि ते फलंदाज बाद झालाय धावबादच्या रूपाने. शेवटच्या बॉलवर रन आलेली नाहीये. बरोबरने 5 षटकांचा केस संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 71. गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत 5. 72 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. लक्ष असेल 72चं. 30 चेंडू आणि 72 म्हणजे 72 धावा बनवायच्या असतील वेताळ क्रिकेट क्लब वडशिवणे या संघाला. परंतु नेक्स्ट मॅचचा टॉस देखील इथे घेतला जाणार आहे आणि त्यासाठी दोन्ही संघनायक आपल्याला त्वरित पोहोचायचा आहे. जो सामना असणार आहे. चला, प्लेयर्स डगआउट आहे आणि त्या डगआउट मध्येच आपल्याला थांबायचंय. दोन्ही टीमसाठी सुसज्ज असे डगआउट आहेत. त्या डगआउट मध्येच बसून तुम्ही मैदानामध्ये दाखल बा. तर पहिल्या डावाचा केस संपलाय, जिथे 71 बनवल्यात. 72चं लक्ष असेल वेताळ क्रिकेट क्लब वडशिवणे. 30 चेंडू आणि 72 धावा बनवल्या जातील का? काय घडणार, काय बिघडणार हे आपण पाहणार आहोत. तुर्तास मी थांबतोय. तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. सुपंत चषक 2025 5वा पर्वाचा दुसरा दिवस आणि लगेचच यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मायक्रोफोनवर ऐकूया महाराष्ट्रातील एक ख्यातनाम अभ्यासू समालोचक आणि बरोबरच आमचे जवळचे मित्र, अलंकारिक शब्दाचे धनी
आदरणीय नरेश डोमे सरांना वेलकम सर. धन्यवाद. थँक्यू गोपी जाधव सर. यानंतरचा सामना आहे संचिता स्पोर्ट्स श्रीगोंदा विरुद्ध निमगाव. दोन्ही संघाचे संघनायक टॉसला या. टॉस इनिंग ब्रेक मध्ये झाला पाहिजे, याकडे थोडंसं संघांनी कॉन्सन्ट्रेट करा. निमगाव संघ आणि संचिता स्पोर्ट्स श्रीगोंदा. चला फलंदाज देखील लगेच पाठवा. फलंदाज मैदानामध्ये चला. वेताळ क्रिकेट क्लब वडशिवणे संघ ओपनर्स लगेच मैदानामध्ये पाठवा. शैलेश गायकवाड यांना विनंती, आपण संपर्क साधा. सर्व संघ मालकांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. विशेष म्हणजे संचिता स्पोर्ट्स श्रीगोंदाचे संघ मालक सोमनाथ पाटील उपस्थित होत आहेत. आपलंही स्वागत आहे. बापू महाडिक विनंती करतो आपण देखील मंचावरती या. यानंतरची मॅच आहे संचिता स्पोर्ट्स श्रीगोंदा आणि निमगाव. आलेत संघनायक चला. टॉस इनिंग ब्रेक मध्ये झाला तर पुढे निर्णय घेऊन आपल्याला लगेच मॅच सुरू करायची आहे. ही मॅच तुम्ही बघा, वडशिवणे संघ मैदानामध्ये तात्काळ दाखल झाला. त्याचा फायदा असा झाला की 3 मिनिटांमध्ये पुढचा सामना सुरू झालाय. बरोबर 3 मिनिटांमध्ये. मला वाटतंय काहीतरी 1:51 मॅच संपली होती. 1:53 ला पहिला बॉल पडलेला आहे. तर तेवढी काळजी घ्या इतर सगळ्या संघांनी. आपल्याला सगळ्या मॅच आज कव्हर करायच्या आहेत. एखादी मॅच शिल्लक राहिली तर तुम्हाला हेल्पटा मिळेल आणि आयोजकांना सुद्धा पुढच्या सगळ्या मॅचेस मॅनेज करणं हे थोडंसं कठीण होईल. त्यामुळे आजच्या 6 संघांनी आम्हाला सपोर्ट करा. संघनायक चला. यस, कपिल गरुड संचिता स्पोर्ट्स इथे येत आहेत आणि नाणेफेकीचा कौल. वडशिवणे संघ 10वा खेळाडू पाठवा इकडे. 10वा पाठवा. 10वा. नाणेफेकीचा कौल आपण मैदानामध्ये संपन्न करतोय. सन्माननीय श्यामभाऊ मांगले यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न झालेला आहे. राजरत्न बापू नाईक नवरे सोमनाथ पाटील सर तिथे उपस्थित आहेत आणि टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय निमगाव संघानं. निर्णय आपला लगेच येईल. यस, तर मॅचला सुरुवात होते. 5 षटक आणि विजयासाठी 5 षटकामध्ये 72 धावांची आवश्यकता आहे. कालचे जे स्कोअर होते अगेन्स्ट 100, काल 100 पेक्षाही जास्त धावा पार झाल्या काल या मैदानामध्ये. आज मात्र तेवढे मोठे स्कोअर आपल्याला मिळत नाही, पण जरूर आज स्कोअर डिफेन्स देखील होत आहेत. आज स्कोअर चेस देखील होत आहेत. तर पहिलं षटक सोनू बुधावलेच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. शंकर माने आणि रुपेश शिंदे ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. स्ट्राईक एंडला रुपेश असेल, शंकर माने नॉन स्ट्राईक एंडला आणि फलकावरती धाव 1 आहे 22च्या स्वरूपामध्ये. तर सोनू बुधावले
ओ हो हो, उजव्या बाहेरचा चेंडू होता, कव्हर्स मधून उचलण्याचा प्रयत्न आहे, बराच वेळ आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक दोन तिथे आहेत आणि झेल सुटणार आहे. ड्रॉप होतोय कॅच, धाव 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि फलकावरती धावा 3 आपण बघू शकतो. सोनू बुधावले एक उंचापुरा तगडा गोलंदाज आज बॅटिंग मध्ये. ओ हो 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 हो, काय शॉट आहे, काय शॉट आहे, दिमागदार षटकार. 6 धावा इथे प्राप्त झालेल्या आहेत आणि फलंदाज रुपेश शिंदे, खर तर गुडघ्याच्या लिगामेंट त्याच्या तुटलेले आहेत आणि तरी देखील जखमी असताना तो आपल्या टीम साठी इथे ग्राउंड वरती आलेला आहे. यस, इथे मिस होईल चेंडू. आणि विशेष म्हणजे मला माहिती अशी समजते की रुपेशचं आज ऑपरेशन होतं आणि आज इथे मॅच आहे म्हटल्यानंतर खेळाडू बघा किती खेळासाठी अस्वस्थलेले असतात. ऑपरेशन तो पुढे ढकलून मॅच खेळायला आलेला आहे. यस यस यस, इथे फलंदाज बाद होणार आहे. कट बाहेरची लागलेली, खूप बाहेरच्या चेंडूची छेड काढायचा प्रयत्न केला आणि त्याचा फटका त्याला बसलेला आहे, त्याची शिक्षा त्याला मिळालेली आहे. रुपेश शिंदे बाद. पहिला धक्का इथे वेताळ क्रिकेट क्लब वडशिवणे संघाला. 1 गडी बाद, धाव फलकावरती 9 धावा. षटक सोनू बुधावलेचं याबरोबरच इथे पूर्ण होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धाव फलकावरती 1 गडी बाद 9. विजयासाठी 72 धावांचं लक्ष्य समोर आहे. सुरुवात थोडीशी शांत होते, थोडीशी संमिश्र होते. एक षटकार आल्यानंतर एक फलंदाज देखील गमावलेला आहे. तर नवीन फलंदाज आनंद भांगे मैदानामध्ये दाखल होईल. ॲज अ आयकॉन आनंद भांगे आज वडशिवणे संघामध्ये सहभागी आहे. गेल्या वर्षी फायनल मॅचला ज्यांचा आवाज आपण ऐकला होता, खरं तर माझ्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे मला फायनलला येता आलं नव्हतं, कारण आपली स्पर्धा पुढे ढकलली होती पावसामुळे. फायनल मॅच आपण 2 दिवसानंतर कन्क्लूड केली. यस, कव्हर्स मधून उचलण्याचा प्रयत्न आहे, अगेन्स्ट दी वाईन खेळायचा प्रयत्न, पुन्हा कॅच ड्रॉप होईल. इथे दुसरा कॅच सुटतोय. एक कव्हर डीप कव्हरला सुटला, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सुटला. 2 झेल पहिल्या 7 चेंडू मध्ये ड्रॉप होत आहेत. फलकावरती धावा 11 असणार आहे. षटक क्रमांक 2 एव्हाना सुरू झालेलं आहे. गोलंदाज सौरभ भंडलकर दुसरं षटक टाकण्यासाठी तयार आहे. तर फलंदाज शंकर माने. उजव्या बराचसा बाहेर चेंडू आहे. वाईडची घोषणा इथे येते. खराब चेंडू आणि फलकावरती धावा 12. धावा निश्चित महत्वाचा आहे, त्याचा वेग सुद्धा महत्वाचा आहे. 72 धावा 5 षटकामध्ये पार करायच्या आहेत. 14.40च्या सरासरीने धावायचंय, त्यामुळं मोठे फटके सातत्याने येणे गरजेचे. इथे आपट बार होता, चांगला बाउन्स देखील मिळाला. काल बऱ्यापैकी आपण अनइवन बाउन्स बघितले होते की कधी चेंडू खूप वरून जायचा, कधी खाली राहायचा. काही विशिष्ट टप्पे असे होते की चेंडू तिथून पुढे थोडासा गती कमी व्हायची, मात्र काही टप्प्यांवरती चेंडू अधिक वेगानं फलंदाजाकडे जायचा. हो, कव्हर्स मध्ये इथे चांगला फटका आहे. इनसाइड आउट. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. सुंदर चौकार. चार धावांच्या सोबतीनं फलकावरती 16 धावा. सौरभ भंडलकर चांगलं षटक राहिलं पहिल्या 3 चेंडूमध्ये. पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं सौरभनं केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर एक चौकार येतोय. शंकर ऑन स्ट्राइक. स्क्वेअर लेगला उडवलेला हा चेंडू आहे. गॅप तिथे दिसतोय मोठा, नाही पोहोचू शकेल क्षेत्ररक्षक. मिळताय 4 आणि चौकाराबरोबरच आता धावफलकाला पुन्हा एकदा गती मिळते जिथे गरज आहे धावांची. धावांची भूक मोठी आहे. 72 धावांचं लक्ष्य समोर आहे. मात्र सकाळपासून जो धावांचा पाठलाग बघितलेला आहे तो आज खूप सुंदर राहिलेला आहे. चढ उतार जरूर बघायला मिळतो धावांच्या वेळेस तुम्ही पाठलाग करत असता. कधी माघार, कधी पुढाकार, या गोष्टी सुरूच राहतात खेळामध्ये.
सातत्यपूर्ण खेळ तसं पाहिलं तर कुठल्याही संघानं ॲज अ चेस निश्चित आपण मगाशी जी दुसऱ्या क्रमांकाची मॅच बघितली दोन्ही सलामीवीर इथे शेळके मालक आणि प्रथमेश राठोड या दोघांनी चांगली सलामी दिली होती. इथे मात्र थोडासा बॅकफूट वरती असेल वडशिवणे आणि त्यांनी अजून एक गडी देखील गमावलेला आहे. नवीन फलंदाज वेताळ क्रिकेट क्लब वडशिवणे संघाचा मैदानामध्ये दाखल होतोय. 5 संघ आज मैदानामध्ये खेळलेले आहेत आणि यानंतरच्या मॅच मध्ये संचिता स्पोर्ट्स श्रीगोंदा हा 6वा संघ देखील मैदानामध्ये उतरणार आहे. निमगाव संघाविरुद्ध त्यांची मॅच आहे. आज सगळ्या टीम या मजबूत ताकदवान आहेत आणि त्यामुळं आज या 6 संघांमधून कोणता संघ पुढे जाणार आहे. काल देखील अशीच परिस्थिती होती. सगळे संघ मजबूत असल्यामुळं निश्चित कुणीतरी एक बलाढ्य संघ पुढे पोहोचणार होता. कालचे 7ही मॅचेस आपण पूर्ण केलेले आहेत आणि काल 3 सामने सलग जिंकत इथे युवा उद्योजक आझादभाई शेख 11 पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे हा संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला आहे. आजच्या 6 संघांमधून बघायचे आज इथे सातारा जिल्ह्यातला संघ आहे. सरडे संघ इथे मैदानामध्ये खेळतोय तर अहिल्यानगर जिल्ह्यातला संघ देखील श्रीगोंदा तालुक्यातला मैदानामध्ये यानंतरच्या मॅच मध्ये संचिता स्पोर्ट्स उतरणार आहे. इतर सगळे 4 संघ आज सोलापूर जिल्ह्यातले वडशिवणे हा सोलापूर जिल्ह्यातला संघ आहे. अचेगाव सोलापूर जिल्ह्यातला संघ आहे. हराळवाडी निमगाव सगळे सोलापूर जिल्ह्यातले संघ 4 आज खर तर गाववाईज विभागामध्ये तुम्हाला सगळे सोलापूर जिल्ह्यातले संघ जास्तीत जास्त बघायला मिळत आहेत. मात्र ज्यावेळेस आपण तालुका वाईज विभागाकडे येऊ तिथे पुणे जिल्ह्यातले संघ आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि अतिशय ताकदवान 6 संघांनाच आपण ज्यावेळेस प्रवेश देतो. अनेक संघांनी आपल्याकडे मागणी केली होती म्हणजे तालुका वाईज विभागातले 32 संघ सुद्धा आपल्याकडे तयार होते. त्यापैकी 6 संघ इथे स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे खुल्या गटातल्या खेळाडूंना आज खेळण्याची बघण्याची संधी श्रीपूरच्या आणि परिसरातल्या क्रीडा रसिकांना निश्चित प्राप्त होते. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ॲज अ आयकॉन आपण गाव वाईज विभागामध्ये आयकॉन बघणार आहोत आणि बहुतेक मोठे आयकॉन तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. सोनू बुधावले सारखा एक तगडा आयकॉन आज सरडे संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. आनंद भांगे हा दुसरा एक तगडा आयकॉन वडशिवणे संघाकडून फलंदाजीसाठी. वा स्क्वेअर लेगला दिमागदार फटका 4 धावा इथे मिळतील. आनंद भांगेचा एक सहज सुंदर तर 26 वरती पोहोचतायत. तिसरं षटक सुरू असताना वेताळ क्रिकेट क्लब वडशिवणे 16 चेंडू 46 धावांची आवश्यकता. इथून पुढे गिअर शिफ्ट करावं लागेल थोडासा वेग वाढवावा लागेल. आता गाडी पालखी महामार्गावरती आणावी लागेल. बहुतांश आपण पाहिलं की देहू पासून तर पंढरपूर पर्यंतचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा पूर्ण झालेला आहे आणि श्रीपूरच्या अगदी शेजारून हा पालखी मार्ग जातोय. मला वाटते आता तितक्या वेगानं ड्राईव्ह करायची आवश्यकता आहे आनंद भांगेला. खरं तर आनंद भांगे हा खेळाडू सोलापूर महामार्गावरचा खेळाडू आहे त्यामुळे तिथे ड्राईव्ह करण्याची त्याला चांगली माहिती आहे. मात्र श्रीपूरच्या या मैदानावरती तो कशी ड्रायव्हिंग करतो हे बघायचंय. उंच आकाशामध्ये चेंडू कव्हर पॉइंट नाही पोहोचू शकत. चेंडूच्या खाली 2 धावा आनंद भांगेला जरूर प्राप्त होतील आणि फलक दाखवेल 28. 44 अजून धावांची गरज आहे. सोनू बुधावलेचं पहिलं षटक देखील चांगलं होतं. विकेट मिळाली होती. दुसऱ्या षटकामध्ये विकेट नसेल परंतु काही डॉट बॉल आलेले आहेत त्यामुळे केवळ 6 धावा या षटकामधून मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे वेताळ क्रिकेट क्लब वडशिवणे संघाला. आनंद भांगेचा प्रयत्न होता मात्र लेंथ समोर लोटांगण कनेक्शन मिळत नाही. निर्धाव चेंडू बघायला मिळेल. सोनू बुधावले आज बॅटिंग मध्ये सोनू बुधावले तेवढाचा प्रभावी नव्हता. 5व्या क्रमांकावरती तो खरं तर तो एक गोलंदाज आहे. स्ट्रायकर गोलंदाज आहे. आघाडीचा गोलंदाज आहे आणि त्याची प्रचिती त्याने गोलंदाजीमध्ये दिलेली आहे. या सुंच उडालेला हा चेंडू होता. अपरकट खेळण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंटला एकच धाव मिळू शकते आनंदला. कव्हर पॉइंट वरून थ्रो बघा काय वेगवान आहे.
आणि या बरोबरच षटकाची सांगता होणार आहे. मात्र 7 धावा या षटकामधून आणि फलकावरती धावा 29. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. 21.50च्या सरासरीने धावायचे पुढच्या 12 चेंडू मध्ये. त्यामुळे आता लढाई अधिक खडतर आहे, आव्हान अधिक कठीण आहे. पण कठीण गोष्ट ही आपण सोपी करू शकतो. असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. सराव अभ्यास या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि तरच अवघड गोष्टी सोप्या होऊ शकतात. सात चेंडू मध्ये 8 धावा आनंद भांगे. नॉन स्ट्राईक एंडला आता असेल तर स्ट्राईक एंड वरती सुजित कदम. गोलंदाज सुलेमान. चांगले चेंडू गती परिवर्तन केले सातत्यानं सुलेमाननं. या अगोदरचा शॉर्ट ऑफ लेंथ, त्यानंतरचा लेंथ बॉल, पुन्हा एकदा गती परिवर्तन करताना मध्यम गतीचा टाकलेला चेंडू. तर हे व्हेरिएशन निश्चित प्रकारे गरजेचं आहे. ॲज अ बॉलर सुलेमान अत्यंत प्रभावी आपल्याला बघायला मिळतोय. परत एकदा सुलेमान उजव्या हाताने राऊंड द विकेट येण्याचा प्रयत्न, कट केला चेंडूला. खराब क्षेत्ररक्षण, तिथे 2 धावा जरूर प्राप्त होऊ शकतात. या पाठीमागे देखील कावा असू शकतो, या पाठीमागे देखील, कारण आपण बघू शकतो की 1 धाव मिळू शकले असते इथे सुजितला. आनंद भांगेला नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवण्याचा तर प्रयत्न नसावा हा मिसफिल्डिंगच्या पाठीमागे. संचिता स्पोर्ट्स श्रीगोंदा. अंतिम 11 खेळाडूंची यादी आपली पोहोचलेली नाहीये. संचिता स्पोर्ट्स कपिल गरुड, विनंती आहे प्लेइंग 11 ची यादी आपण tenniscricket.in ऑपरेटर साहिल चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करा. वेळ आपल्याकडे कमी असतो कारण सगळ्या खेळाडूंची एंट्री करून मॅच सुरू करायची आहे. त्यामुळं प्लेइंग 11 ची लिस्ट अत्यंत महत्त्वाची आहे, आपण ताबडतोब आणून द्या. धावफलकावरती 33 धावा, विजयासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. मात्र 7 चेंडू शिल्लक आहे. अजूनही मॅच ऑन आहे. मात्र आयकॉन आनंद भांगेकडून मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा आहे. यस यस, वंडरफुल शॉट. 6 धावा मिळतील आनंद भांगेला. जाता जाता एक चांगली सुरुवात दिलेली. कदाचित पुढच्या षटकाची नांदी हा षटकार होता. 4 षटकांचा खेळ संपलेला. 39 धावा फलकावर. तर विजयासाठी आता 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. षटकारांची आवश्यकता असेल. स्ट्राईक एंड वरती सुजित असेल. संचिता श्रीगोंदा. अंतिम 11 खेळाडूंची यादी आलेली नाही, लवकर जमा करा. आणि मला वाटतं टॉस झालेला आहे. निमगाव संघ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय निमगाव संघाचा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर लगेचच आपण रेडी राहा, सगळे खेळाडू तयार राहा आणि मॅच संपल्याबरोबर आपण एंट्री करा आतमध्ये. निमगाव संघाने अजिबात वेळ घेऊ नका. मगाशी 3 मिनिटांमध्ये पुढचा सामना सुरू झालाय, तर काळजी घ्या, तेवढाच वेळात हा सामना सुरू झाला पाहिजे. फलकावरती धावा आहेत 40. आपल्याला मॅच 2 इनिंग मधला वेळ कमी करायचा आहे, मॅच मधला वेळ कमी करायचा आहे, जेणेकरून आजचे सगळे 7च्या 7 सामने आपण कंप्लीट करू शकू. खरं तर ज्यावेळेस 12 वरती काटा चढला की आम्हाला थोडंसं टेन्शन वाढायला लागतं की आता 12 वाजून गेलेले आहेत, अजून मॅच सुरू झाल्या नाहीत, करायचं काय. तुम्ही सहकार्य केलं तर 7 मॅच आज होऊ शकतात. तुम्ही सहकार्य नाही केलं तर मात्र 1 मॅच शिल्लक राहू शकते. त्यामुळं सहकार्याची अपेक्षा आहे आम्हाला. प्रत्येक मॅच मध्ये आपण 1-1, 2-2 मिनिट जरी वाचवले तरी सुद्धा आपण 20 मिनिटं वाचू शकतो आणि 20 मिनिटांमध्ये 1 डाव कंप्लीट होऊ शकतो. काल आम्ही बघितलं की पारगाव संघानं 20-20 मिनिटांमध्ये 5-5 ओव्हर कंप्लीट केलेले आहेत. खरं तर त्यांच्यामुळेच कालचे 7 सामने झालेले आहेत. कॅमेरामन स्टँड वरती काही प्रेक्षक बसलेले आहेत, खाली उतरायचे
झेल घेण्याचा प्रयत्न फसलेला आहे. एक 4 धावा आनंद भांगेला मिळतील. तिकडे समोरचा कॅमेरा प्रेक्षक बसकर घेऊन आलेले आहेत मॅच बघण्यासाठी. त्यांचंही स्वागत. वासिक भाई शेख लाईव्ह ऍक्शन मध्ये यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतील संचिता स्पोर्ट्स श्रीगोंदा संघाकडून. तर फलकावरती धावा 45 आहेत आणि या सामन्यातला शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकला जाणार आहे. मी लगेच निमगाव संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण तयार राहा. हा चेंडू संपल्याबरोबर एंट्री करा आतमध्ये. यास आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करत मुसंडी मारलेली आहे. विजयी अभियान सुरू केलेले आहे. अर्थात 2 सामन्यांपैकी उमर 11 सरडे संघानं 1 सामना जिंकलेला आहे. त्यामुळं त्यांच्या आशा पल्लवीत राहणार आहेत. पुढचा सामना महत्वाचा असेल. त्या सामन्यामध्ये जर या संघाने कमबॅक केलं, अर्थातच वडशिवणे संघानं,